नमस्कार, मी नेहा जोशी, हेल्थ गाईड FYI स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आमच्या या सिरीजमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये आपण वेगवेगळ्या रोगांबद्दल नेमकी आणि महत्त्वाची माहिती, जसं त्याचे सिम्पटम्स, डॉक्टरकडे कधी जायचं, ट्रीटमेंट, होम रेमेडीज जाणून घेतो आणि ही माहिती आपल्याला अत्यंत सोप्या शब्दामध्ये करून देतात पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे. पण आज आपण डॉक्टरांना कुठल्या रोगाबद्दल डिस्कस करायला भेटणार नाही आहोत. तर आज आपण डॉक्टरांशी डिस्कस करणार आहोत पाण्याबद्दल. येस, म्हणजे योग्य प्रमाणात पाणी पिणं आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे हे सांगायची तर आपल्याला काहीच गरज नाहीये. पण आपण दिवसभरामध्ये पाणी किती, कसं, केव्हा प्यायचं हे वेगवेगळ्या लोकांकडनं इतकी त्यांची वेगवेगळी मतं ऐकतो की त्याच्यामुळे आपलं कन्फ्युजनच वाढतं. आणि मग कुणाचं तरी ऐकून आपण कमी जास्त प्रमाणामध्ये जर का पाणी प्यायलं आपल्या आवश्यकतेपेक्षा, तर मग जे पाणी आरोग्यासाठी हितकारक आहे ते आरोग्यासाठी अपायकारक नक्कीच ठरेल. सो आज आपण पाण्याबद्दल ही नेमकी पण महत्वाची अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणून पुन्हा एकदा भेटूया पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे यांना. तर नमस्कार डॉक्टर, थँक्यू परत एकदा तुमचा वेळ दिल्याबद्दल. मी बिलकुल. आता सांगितलं तसं आज आम्हाला तुमच्याकडनं पाण्याबद्दल, म्हणजे आपण पाणी किती प्यायचं का वगैरे हे जाणून घ्यायचंय. तर सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे खरं तर हा अत्यंत बेसिक प्रश्न आहे, पण तरी विचारते की पाणी पिण्याची आपल्या शरीराला नेमकी आवश्यकता का असते? संस्कृतमध्ये ना पाण्याला खूप वेगवेगळे शब्द आहेत. म्हणजे जल हे आपल्याला माहिती आहे. हा, नंतर नीर असं हं. म्हणतात. तो हो. तोय म्हणतात, हो. उदक म्हणतात. हं. असे अनेक शब्द आहेत. तर त्या पाण्याचं महत्व आपल्याला अगदी कसं कळेल तर जेव्हा आपली जीवसृष्टी उत्पन्न झाली, हं. ती पहिली जीव हे पाण्यामध्ये उत्पन्न झालं. पाणी हे खरं तर पंचमहाभूतांपैकी एक आहे. हं. जल म्हणजे जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी हे जे पाच एलिमेंट्स किंवा पाच पंचमहाभूत म्हणतो त्यातलं जल हे एक महत्वाचं महाभूत आहे. हं. तर त्या जलामध्ये खरी जीवनसृष्टी तयार झाली. म्हणजे इतकी आपल्या जीवनाची नाळ ही पाण्याशी जोडली गेलेली हं. आहे. आणि सायंटिफिकली जर आपण असं बघितलं, म्हणजे आत्ताचं प्रूव्ड सायन्स आहे ते बघितलं तर 70% आपल्या शरीरामध्ये वॉटरी कंटेंट्स आहेत. वॉटर नाहीये ऍक्च्युअली, हां. पण वॉटरी कंटेंट्स आहेत. हं. आणि 30% सॉलिड्स आहेत. हं. सो त्या पाण्याची गरज आपल्याला किती असेल ह्याच्यावरूनच कळतंय ना. बरोबर. त्यामुळे पाण्याची आवश्यकता नक्की आहे. हो. फक्त ते योग्य प्रमाणात हं. तब्येतीच्या नुसार, तुमच्या हं. व्यवसायानुसार, तुमच्या वयानुसार हे पाण्याचं प्रमाण बदलतं आणि तीच खरं तर आपल्याला जाणून घेण्याची खरी गोष्ट आहे. करेक्ट. ते तर मी आता पुढच्या प्रश्नात विचारणारच आहे की प्रत्येकाला किती पाणी पिणं आवश्यक आहे. पण मला त्याच्या आधी एक अगेन एक खूप बेसिक प्रश्न आहे. आपण जेव्हा दिवसभरात प्यायलेल्या पाण्याची क्वांटिटी काउंट करतो, त्यावेळेला ती क्वांटिटी म्हणजे फक्त प्यायलेलं पाणी असतं का? आपण दूध पितो, ज्युसेस पितो किंवा फूडमध्ये आपल्या जसं आमटी आहे किंवा कढी वगैरे करीज, तर त्यातनं जे पाणी असतं ते पण पाणी त्याच्यामध्ये काउंट करायचं आपण का फक्त पाणी आपण केवढं पितो ते काउंट करायचं? जेव्हा आपण फ्लुइड्सचा विचार करतो, म्हणजे की डेली माझी फ्लुइडची रिक्वायरमेंट किती ह्याचा विचार करताना हं. आपण पाणी आणि बाकी सगळ्या गोष्टी जे की लिक्विड स्वरूपामध्ये आपण इंटेक करतो त्या सगळ्याचा काउंटिंग केलं जातं. हं. आणि ते जनरली तो विचार हा एखाद्या डिसीजमध्ये हा स्पेसिफिक महत्वाचा ठरतो. बरं. पण तुम्ही हेल्दी आहात, नॉर्मल रुटीन आहे आणि तुम्हाला हेल्दी राहायचं आहे, तर इंटेक हा फ्लुइडचा विचार करण्यापेक्षा पाण्याचा इंटेक हा सगळ्यात महत्वाचा विचार होतो. हं. त्यामुळे पाणी किती प्यायलं पाहिजे, ते फ्लेवर्ड पाणी असू शकेल पण तो ज्यूस हा पाण्यात नाही काउंट करता येणार. एखादी पातळ भाजी आपण खातो, आमटी हं. खातो, सार खातो, कढी खातो, तर हे पाण्यात नाही काउंट करता येणार. ते फ्लुइड म्हणून आपण बरं. काउंट करतो आणि ते आहार घेताना त्याचा विचार केला जातो. बरं. पण जनरल एक इंटेक आपल्या दिवसभराचा पाण्याचा किती असावा किंवा आपली रिक्वायरमेंट किती आहे हे आपण व्यवस्थित लक्ष ठेवलं पाहिजे. ते नक्की आहे. सो आता माझा पुढचा पण अतिशय महत्वाचा प्रश्न की पाण्याची आवश्यकता आपल्याला किती असते? म्हणजे आता ह्याच्यामध्ये लहान बाळापासून ते एका वयस्कर लोकांपर्यंत, म्हणजे तुम्ही हे पण सांगा की सीझन वाईज किंवा जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की तुम्ही काय काम करता, कुठे राहता, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून या प्रत्येक कॅटेगरीमध्ये रोज नेमकी किती पाणी प्यायची खरी आवश्यकता आहे ते सांगा. खरं पाण्याचं जर
कॅल्क्युलेशन जर आपण करायचं म्हटलं ना, तर ते तुमचं बॉडी मास म्हणजे हं, तुमचं कशी बॉडी काय स्वरूपाची, म्हणजे लहान बाळांचं बॉडी मास कमी असतं, हं, म्हणजे त्यांचा सरफेस एरिया थोडक्यात. हं, कारण का, तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपला महत्वाचा घटक विचार केला जातो की तुमच्या शरीरामध्ये 5 ते 6 लिटर रक्त असतं, म्हणजे तेवढी तुमची डेली रिक्वायरमेंट आहे. पण ती पाण्याची आहे का, तर नाही. बरं. तर त्याच्यामध्ये काही पार्ट हा पाण्याचा आहे. मग तो पाण्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं, तर तुम्हाला रोज स्वेटिंग किती होतंय आणि रोज तुम्हाला युरिनेशन किती होतंय, जो नॉर्मली होतं. तर तेवढं तर फ्लुइड म्हणजे पाणी हे तुमचं इंटेक डेली व्हायला पाहिजे. त्याच्याबरोबर आपला शरीरात तोंडात सलायवा तयार होतो, तर तो पुष्कळ वेळा आपण गिळतो. तर तोही साधारण एका तासाला 30 ml या हिशोबाने जर आपण केलं तर 720 ml ही पाण्याची गरज रक्तातली ही ह्याच्यातनं तुम्हाला मिळतच असते. बरं. मग राहता राहिलं समजा एक 5 लिटर रक्त एक ऍट रॅन्डम जर आपण विचार केला तर हा गेला. उरलेला भाग राहिला 4.25 लिटर. तर त्याच्यामधलं जे आहे की वॉटर कंटेंट युरिन वाटे जे जातं साधारण नॅचरली तुमचं 1500 ते 2000 एवढं जात असतं. त्यामुळे पाणी डायरेक्ट तुमचं तेवढं गेलंच पाहिजे. हे झालं एक अडल्टचं. आता मूल छोटं असेल तर त्याचा इंटेक हा त्या प्रपोर्शनेट कमी होतो, म्हणजे युरिनचा कंटेंट हा कमी असतो. सो त्याचं मग साधारण 1 लिटर पर्यंत गेलं पाहिजे. आणि म्हाताऱ्या माणसांमध्ये पण युरिनेशन काही वेळेला कमी काही वेळेला जास्त, तर त्यानुसार पाण्याचा इंटेक गेला पाहिजे. मग एक आपण अडल्टचा जर विचार केला तर एक 1500 ml ते 2000 ml हे मिनिमम कुठल्याही सीझननुसार, म्हणजे कुठल्याही सीझन मध्ये असू दे, मिनिमम हे गेलंच पाहिजे. मग आपण म्हणतो तसं की उन्हाळ्यात हीट जास्त असते किंवा हीट मध्ये काम करणारे आहेत, हं, त्यांचं पाण्याचं प्रमाण जास्त पाहिजे कारण त्यांचं स्वेट जास्त आहे. आता स्वेट किती असतो माणसाचा, तर सरफेस एरियानुसार जर विचार केला अडल्टचा तर साधारण 200 ml वगैरे एका तासामध्ये स्वेट करतो मनुष्य नॅचरली. किंवा श्वासामध्ये पण काही आपला वॉटर हं, लॉस होत असतो. हं, ह्या सगळ्याचा विचार केला तर एक अडल्ट माणसाने 2 लिटर ते 2.5 लिटर पाणी घेतलं पाहिजे. त्याच्याबरोबर फ्लुइड्स वगैरे तर गेलेच पाहिजे. लहान मुलांनी त्याच्या निम्म गेलं पाहिजे. हं, आता ह्याच्यामध्ये आयुर्वेदाचं खूप महत्व आहे की आयुर्वेदाने काय सांगितलं तर इंडिकेटर्स आपल्याला निसर्गतः आपल्या शरीरात बसवलेले आहेत. तर पाण्याचा इंडिकेटर कुठला, तर तहान लागणं हा पाण्याचा इंडिकेटर आहे. तहान लागली की पाणी प्यायला पाहिजे, हे पहिलं महत्वाचं आहे. मग तहान नसताना मी खूप पाणी पिन तर त्याचा शरीराला त्रास आहे. मग तेव्हा आपण पाणी वाढवणं हा उपाय नाहीये. तर मला तहान का कमी लागतीये ह्याच्यावर विचार करून, माझा एक्सरसाइज नसेल तरी मला तहान लागणार नाही, माझ्या शरीरातलं मेटाबॉलिझम स्लो असेल तर मला तहान लागणार नाहीये, हा विचार करून पाण्याचा इंटेक हा गेला पाहिजे. म्हणजे तहान हा आपला पाणी घेण्याचा इंडिकेटर आहे. बरं. सो तशी जर आपण एक नॅचरली विचार केला किंवा ऑब्झर्व केलं तर लक्षात येतं की आपल्याला साधारण 40 मिनिटांनी 1 तासाने तहान लागते आणि पाणी पिण्याची इच्छा होत असते, हे नॅचरल आहे. हं, आणि मग ते पाणी तेव्हा किती प्यावं, तर हं, आयुर्वेदाने सांगितलंय की 80 ml पाणी तेव्हा प्यावं बरं. एका वेळेला. मग हं, हे नॅचरल आहे, म्हणजे तुम्हाला जर असं होत असेल तर यू आर हेल्दी, कंटिन्यू विथ इट. त्याच्यात तुम्ही कधीही पाणी प्यायलंच नाही असं करू नका, कारण त्याच्या शरीरावर दुष्परिणाम आहेत. त्यामुळे तहान हा इंडिकेटर लक्षात ठेवा. हं, तहान लागली की पाणीच प्या. तहान लागली म्हणून कुठेतरी गोळीत चगळूया किंवा तहान लागली मग चहाच पिऊया असं करू नका. तहान लागली याचा अर्थ शरीराला पाण्याची गरज आहे, हं, प्युअर पाणी गेलं पाहिजे. ठीक आहे, मग आता डिसीज नुसार की समजा तुम्हाला जुलाब होत आहेत आणि तहान पण लागतीये, तर मग तेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉलचं पाणी प्या किंवा साडीच्या लहानचं आपण मागे म्हटलं तसं हं, पाणी प्या. किंवा खूप उन्हात आल्यात आणि खूप तहान तहान होतीये तर तेव्हा थोडीशी पित्तशामक असं म्हणजे सरबताच्या स्वरूपात किंवा एखादं फ्लेवर्ड पाणी प्या. किंवा पाणी तहान लागते पण पाणी प्यायल्यावर मळमळते अशी पण काहींची कंडिशन असते. हं, मग तेव्हा तुम्ही फ्लेवर्ड पाणी प्या, म्हणजे थोडंसं तमालपत्राचा फ्लेवर येऊ दे, बडीशेपाचा फ्लेवर येऊ दे किंवा लवंगेचा फ्लेवर येऊ दे, असं काहीतरी पाणी तुम्ही घोट घोट प्या. ते पाणी कसं प्यावं ह्याला आपण खूप बदल करू शकतो. पण पहिलं पाणी घेताना तहान लागणं आणि पाणी पिणं ह्याचं कनेक्शन ठेवा. तहान खूप लागत असेल तरी हे काहीतरी शरीरातली ॲबनॉर्मॅलिटी दाखवते, त्याची शहानिशा करा, त्याची माहिती करून घ्या आणि त्याचा योग्य उपचार करा किंवा योग्य बदल करा. तहान कमी लागत असेल
तरीही त्याच्यावर विचार करा. पण नॉर्मल तहान लागते आणि मी साधारण दिवसभरामध्ये 2-2.5 लिटर माझं पाणी प्यायलं जात आहे. सो इट्स व्हेरी नॉर्मल आणि तसं असलं पाहिजे. बरोबर. आणि लहान मुलांच्या बाबतीत कसं असेल? म्हणजे लहान बेबीज ते तर काय सांगू शकत नाहीत. ऑफकोर्स ते हो. रडले की समजायचं. पण जी लहान मुलं, खेळणारी मुलं असतात, तर त्यांच्या बाबतीत त्यांनी किती पाणी पिणं योग्य आहे? त्यांनी पण खरं तर ना, तहान लागली मला पाणी हवंय असं म्हटलं पाहिजे. बर. आणि तसं होत नसेल तर खरं विचारून घ्यावं की काय होतं, ह्याला पाणी कमी लागतंय. मग काही वेळेला त्याचं मेटाबॉलिझमही स्लो असतं किंवा काही वेळेला ती कफ प्रकृतीची मुलं असतील तर त्यांना पाणी कमी लागतं. बर. तर त्यानुसार त्यांना द्यावं. मुद्दाम बळेचकर पाणी प्या असं करू नये. पण काही वेळेला काही मुलांना ती जाणीव कमी असते. हा. मग त्यांचा प्रॉब्लेम येतो, मग त्यांना शिला खडा होतो हम्म. असं लक्षात येतं. तर मग त्यांचं मुद्दामून पाणी वाढवावं आणि ते एक साधारण त्यांचा फ्लुइड इंटेक करावा. बर. आणि मग तो साधारण 1000 ml ते 1200 ml एवढं दिवसभरात जाईल असं केलं. मग हम्म. त्यातलं निम्म पाणी आणि निम्म वेगवेगळ्या स्वरूपातलं फ्लुइड हम्म. असं केलं की तो बॅलन्स त्यांचा चांगला जमतो. हम्म. आणि मग पोटसफाई पण चांगली राहते, कफ वगैरे पण काही होत नाही. हम्म. दॅट्स गुड. ओके, सर तुम्ही आता पाणी प्यायचं योग्य प्रमाणे सांगितलं. पण जर का जास्त पाणी प्यायलं तर ऑफकोर्स ओव्हर हायड्रेशन होतं आणि हा आवश्यकतेपेक्षा कमी प्यायलं तर डिहायड्रेशन होतं, बरोबर? सो जर डिहायड्रेशन जर का आपल्याला झालं असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीला डिहायड्रेशन झालंय, हे कसं ओळखायचं? त्याचे सिम्पटम्स काय असतात? आणि डिहायड्रेशन झालं तर त्याच्या आरोग्यावरती नेमका विपरीत म्हणजे परिणाम काय होतो? आत्ता आपण म्हटलं तसं की पाण्याची इतकी नितांत गरज आपल्याला आहे. पण ते योग्य प्रमाणात घेतलं नाही तर ते आरोग्य नाशक होतं की जे खरं तर आरोग्य रक्षक आहे. बरोबर. सो त्यामुळे पाण्याचं प्रमाण जर कमी झालं, तुमची रिक्वायरमेंट आहे त्या प्रमाणामध्ये, किंवा मग एखाद्या डिसीजच्या वेळेला पाण्याचा लॉस खूप होतोय आणि त्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन होतंय, तर हम्म. दोन्ही वेळेला पाण्याचा इनटेक तुमचा वाढवायला हवा. मग हम्म. आता ते डिहायड्रेशन कसं ओळखायचं? तर लहान मुलांमध्ये जर आपण पोटाची त्वचा 2 चिमटीमध्ये धरून जर उचलली हम्म. आणि ती सोडली हम्म. आणि ती जर तशीच राहिली तर समजायचं की मुलांना पाणी कमी पडतंय. बर. आणि मोठ्या माणसांमध्ये काय होतं की फॅट्स वगैरे असतं बेलीवर, मग ते काही अशा पद्धतीने लक्षात येत नाही. बरोबर. मग त्यावेळेला त्यांनी बोटाची त्वचा जी असते ह्या पेरामधली, त्या हम्म. पेराची त्वचा उचलायची आणि सोडायची. मग हम्म. ते जर असा मार्क राहिला तर समजायचं की पाणी कमी पडतंय, पाण्याचा इंटेक वाढवायला पाहिजे. बर. आणि लहान मुलांमध्ये पाणी देताना मग ते फक्त मिनरल युक्त म्हणून मग इलेक्ट्रॉलचं किंवा लिंबू सरबत, लिंबू पाणी, मीठ साखर पाणी या स्वरूपात देणं योग्य होतं. हम्म. पण अडल्टमध्ये किंवा ओल्ड एज नाही म्हणता येणार, पण ग्रोन अप एजमध्ये जेव्हा असं डिहायड्रेशन दिसतं हम्म. तेव्हा नुसतं पाणी त्यांना वाढवून चालत नाही, तर फ्लुइड्स वाढवावी लागतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारातनं पाणी जाणं गरजेचं राहतं. बर. तर तो विचार डिहायड्रेशनच्या बाबतीत करावा लागतो. आणि त्याचे परिणाम शरीरातले जे महत्वाचे ऑर्गन आहेत त्या हम्म. सगळ्यांवर हा डिहायड्रेशनचा परिणाम होतो. सगळ्यात पहिला परिणाम होतो हा किडनीवर होतो. हा. म्हणजे अगदी तोंडापासून जर आपण विचार केला तर तोंड कोरडं पडायला लागतं, जीभ चिकटायला लागते. हम्म. हा महत्वाचा भाग होतो. मग बोलण्यामध्ये अडखळणं होणं. हम्म. दुसरं म्हणजे ब्रेनलाही ते जर पाण्याच्या थ्रूच मिनरल्स मिळत असतात, एनर्जी मिळत असते, हम्म. ती न मिळाल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन वाढणं, अशा टाईपची लक्षणं येतात. आणि किडनीवर परिणाम म्हणजे तिला खूप कॉन्सन्ट्रेटेड युरिन हम्म. हे करावी, फिल्टर करावी लागते, हम्म. किंवा तेवढे वॉटर कंटेंट्स ब्लडमध्ये नसतात. त्यामुळे किडनीवर ते फिल्ट्रेशनचा एक वेगळा ताण येतो आणि त्याच्या संदर्भातले काही डिसीज होतात. आपण ज्वराच्या म्हणजे तापाच्या एपिसोडमध्ये म्हटलं होतं की मुलांचं हायड्रेशन किंवा मोठ्या माणसांचे तापात हायड्रेशन महत्वाचं याच दृष्टीने असतं की बरोबर. हायड्रेशन चांगलं पाहिजे. बरोबर. सो डिहायड्रेशन झाल्यानंतर योग्य प्रमाणात पाणी प्यायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसामध्ये साधारण हे डिहायड्रेशन भरून निघतं, म्हणजे परत नॉर्मल होतं? किती काळामध्ये तुमचं डिहायड्रेशनचं झालेलं आहे त्याच्यावर अवलंबून राहतं. तसे काहीतरी मी 2 दिवस काही कामानिमित्त गडबडीत आहे आणि पाणी पित नाहीये, तर हम्म. अगदी तुम्ही 2-3 तासामध्ये सुद्धा स्वतःला हायड्रेट करू शकता. बर. ताप खूप दिवस आहे किंवा एखादा आजार पण खूप दिवस आहे आणि त्यांनी झालेलं डिहायड्रेशन रिकव्हर करायला, कारण ते ग्रॅज्युअली करावं लागतं, हम्म. सो तुम्हाला इट विल टेक 7 days टाइम. हम्म. पण 7 दिवसामध्ये तुम्ही स्वतःला रिकव्हर करू शकता. बर. नाहीतर मग 24 तासामध्ये हायड्रेशन हे तुमचं कम्प्लीट होऊ शकतं. बर.
आता डिहायड्रेशनचे ऑपोजिट ओव्हर हायड्रेशन म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायलं तर अगेन परत माझे सेमच क्वेश्चन की त्याचे सिम्पटम्स काय आणि त्याचे शरीरावरती होणारे परिणाम काय असतात. आता ओव्हर हायड्रेशन हे दोन प्रकारे होतं, की एक तुमचा इंटेकच तुम्ही खूप जास्त केलाय, की हं, आपण म्हटलं की 2.5-3 लिटरची गरज आहे नॉर्मल पर्सनला, आणि तरी पण काहीतरी माझं हे ठीक राहील ते ठीक राहील असं काहीतरी आपण ऐकत असतो. मग आपण खूप अगदी 4-4 लिटर पाणी पित राहतो. हं, तर ह्याच्यामध्ये काय होतं की किडनींना जास्त काम करावं लागतं, हं, कारण की नको असलेलं फ्लुइड काढणं हे हं, किडनीचं काम आहे. त्यामुळे आता आपण एक विचार करूयात की आपण पाणी प्यायलंय आणि ते शरीरातनं पाण्याच्या स्वरूपातच कुठे बाहेर पडलं असं होतं का? तर नाही होत. त्याचं काहीतरी रूपांतर होतं. मग आता आपण जास्त पाणी प्यायलं की युरिन होते. मग युरिन ही पाण्यासारखी असते का? नाही. तिची हं, पूर्ण फिजिओलॉजी वेगळी आहे. हं, म्हणजे पाण्यावर काहीतरी प्रोसेस शरीराला करावं लागतं, तेव्हा ते बाहेर पडू शकतं. मग अशा वेळेला जर तुमचं किडनीचा विकनेस असेल किंवा किडनीची हेल्थ तेवढी प्रॉपर नसेल, तर मग हे पाणी जे असतं तेवढं पूर्ण हे फिल्टर करू शकत नाही किडनी. हं, मग ते साठून राहतं. मग हं, कुठेतरी शरीरामध्ये सूज येणं, ते पाणी तिथे साठून राहणं वेगळ्या स्वरूपामध्ये, फ्लुइड्सच्या स्वरूपामध्ये, आणि सूज येणं, आणि मग त्याचा शेवटी हार्टवर ताण येणं आणि त्या स्वरूपाची काही लक्षणं निर्माण होतात. काही वेळेला अति अनावश्यक पाणी प्यायल्याने काहींना कफ जास्त होण्याची टेंडन्सी येते. तर काहींना ते पचवण्याचा स्ट्रेस लिव्हरवर आल्यामुळे लिव्हरलाही त्रास होऊ शकतो. हं, सो हे वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्याची लक्षणं येऊ शकतात. पण तो भाग डॉक्टरांचा चालू होईल. पण तोवर आपण काय केलं पाहिजे? तहान लागली की पाणी प्यायला पाहिजे, हं, आणि ते 80 ml एका वेळेला प्यायलं पाहिजे, हे हं. सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. तुम्ही खूपच छान माहिती दिली डिहायड्रेशन, ओव्हर हायड्रेशनची. आता बरेच मला तुम्हाला समज, गैरसमज काइंड ऑफ जे पाण्याबद्दल असतात ते विचारायचे आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे जेवताना पाणी प्यायचं, जेवायच्या आधी प्यायचं असतं, जेवायच्या नंतर प्यायचं असतं. याच्याबद्दल बऱ्याच लोकांची वेगवेगळी मतं असतात. तर राईट. नेमकं योग्य पाणी पिणं म्हणजे कधी पाणी पिणं योग्य आहे जेवणाच्या प्रोसेसमध्ये? हे प्रत्येकाने म्हणजे त्याचा एक सूत्र दिलेलं आहे आयुर्वेदामध्ये. त्याच्यात काय म्हटलंय त्यांनी, की जेवणाच्या आधी जर तुम्ही कोमट पाणी प्यायलं तर तुमचं वजन कमी होणार आहे. बरं. ओके. हं, जेवणाच्या बरोबर पाणी प्यायलात आणि योग्य प्रमाणात प्यायलात तर तुमची जी शरीराची स्थिती आहे हेल्थ वाईज ती हं. मेंटेन होणार आहे. बरं. आणि जेवणाच्या नंतर लगेच जर तुम्ही पाणी प्यायलं, हं, कोमट असेल किंवा गार असेल, हं. तर तुमची जाडी वाढणार आहे, वजन वाढणार आहे, स्थूलपणा येत जाणार आहे. बरं. हे एक बेसिक तत्व आहे. मग हे प्रत्येकाने आपापल्या दृष्टीनं बघायचं आहे, आपल्या वयाच्या नुसार बघायचं आहे. त्यामुळे मग आपण म्हणतो ना की किडकिडीत मुलं आहेत, खूप अंग धरत नाहीयेत, तर त्यांना बेस्ट वे म्हणजे त्यांचं खाणं झालं की आईने त्यांना कोमट पाणी एक छोटासा ग्लास, काहीतरी अट्रॅक्टिव्ह ग्लास करून, की आता हे तू कोमट पाणी पी, असं म्हटलं तर त्यांचं तब्येत सुधारण्यासाठी उपयोग होणार आहे. हं, तरुण वयातल्या मुली ज्या आहेत की थोड्या हेल्थ कॉन्शियस आहेत, ब्युटी कॉन्शियस आहेत, हं, तर त्यांनी पाणी दिवसभरात स्पेसिफिक इंटरव्हलनी प्यायला पाहिजे आहे. हं, आणि एक साधारण प्रौढ अवस्थेमध्ये तुमचं शरीर जर व्यवस्थित असेल, त्याच्या काही तक्रारी नसतील, तर जेवणाबरोबर जे पाणी प्यायचे ते फ्लुइड या स्वरूपात, म्हणजे मग तुम्ही आमटी, भाजी, सार वगैरे या हं, स्वरूपामध्ये घेतलं पाहिजे. हं, पण समजा मेनोपॉज आहे हं, किंवा हॉर्मोनल चेंजेस आहेत आणि वजन वाढतंय, तर हं, अशा वेळेला जेवणाच्या आधी छान एक ग्लास कोमट पाणी हे प्यायला पाहिजे. म्हणजे मग आपोआपच तुमची तब्येत ही हं. बॅलन्स होणार. बरं. ओके. खूप लोकांना सकाळी उठल्या-उठल्या अगदी 1 लिटर वगैरे पाणी प्यायची सवय असते. तर ते योग्य आहे का? म्हणजे एका वेळेला 1 लिटर पाणी प्यायलं तर किडनीजवरती त्याचं प्रेशर येतं का? सकाळी-सकाळी 1 लिटर पाणी प्यायल्यानंतर टॉक्सिन्स जातात, त्याच्यासाठीच ॲक्चुअली ते पाणी प्यायलं जातं. तर हे ह्यातलं खरं काय आहे? हा, कसं आहे ना की आता माझ्यात टॉक्झिन्स किती आहेत हे मी विचार केला पाहिजे. हं, मग कुठली टॉक्झिन्स या सकाळच्या पाण्याने जातात हे माहिती पाहिजे. हं, त्यामुळे सगळ्यात महत्वाचा एक थंब रूल आपण जर म्हटलं तर तो असा आहे की आपण रात्रभर जेव्हा झोपलेलो असतो, आपल्या शरीरातलं मेटाबॉलिझम चालू असतं, काही वॉटर लॉसेस होत असतात, स्वेटिंग रात्री आपल्याला होत असतं थोडं थोडं का होईना,
तर त्याच्यात एक वॉटर लॉसेस झालेले असतात. त्यामुळे सकाळी पहिलं उठलं की काहीतरी सॉलिड फूड खाण्यापेक्षा हं. लिक्विड आणि पाणी हे सकाळी गेलं पाहिजे. पण त्याच्यात पण अनेक थिअरी आहेत की तुम्ही तोंड न धुता पाणी प्या वगैरे. हां. ते अगदी चुकीचं आहे. सकाळी बरं. उठलं की चूळ भरूनच पाणी प्यायला पाहिजे. भले तुम्ही ब्रश करू नका, बरं. पण आधी चूळ भरा, तोंड स्वच्छ करा आणि मग कोमट पाणी प्या. ते सगळ्यात उत्तम. हे पहिला एक थंब रूल की हे अशा पद्धतीनंच पाणी प्यायला पाहिजे. म्हणजे आपण असं विचार जर केला ना, तर आपल्याकडे अशी रूढी म्हणून आली होती की पाणी पिताना गावाकडचे लोक कधीही पाणी घेतलं आणि घटाघटा पाणी प्यायला असं करत नाहीत. ते पाणी घेतलं की आधी त्याच्या 2 चुळा भरतात हां, आणि मग पाणी बरोबर. पितात. हा, तर हो. ह्याचं कारणच ते आहे की त्यावेळेला आपण खूप वेळ जर पाणी प्यायलेलं नसेल तर हं. शरीरामध्ये काही तोंडामध्ये काही बॅक्टेरिया वगैरे तयार होत असतात. हं. फंगस ची ग्रोथ सुरू झालेली असते कारण आपलं वॉर्म असतं तोंड. हं. तर ते पहिलं चूळ करून ते काढून टाकायचंय आणि हं. मग पाणी प्यायचंय. हा एक दुसरा महत्वाचा रूल. आता पाणी खूप प्यायला पाहिजे. आता 1 लिटर पाणी किंवा ते वॉटर थेरपी वगैरे पण अशा काही काही हं. थेरपीज असतात. हं. तर ते कुणाला उपयुक्त आहे, तर ज्याला खूप पित्ताची जळजळ होण्याचा त्रास आहे, तर त्यांनी ते सकाळी उठल्यावर 1 लिटर पाणी आणि काही काळापुरतं जर घेतलं तर त्याला निश्चित त्याचा उपयोग होतो. पण काही म्हणजे जेव्हा माझे सिमटम्स जातात आणि मी हेल्दी होते, तर हं. त्यावेळेला हे कमी करून कोमट पाण्याचा जो प्रयोग आहे सकाळचा उठल्यावर तो चालू केला पाहिजे. हं. आणि झोपताना पाणी पिण्याची पण काहींना सवय असते. किंवा रात्री उठल्यावर म्हणजे युरिनचा वगैरे कॉल येतो हं. किंवा जाग येते, हं. तर ते आधी घटभर पाणी पिणार आणि मग युरिनला जाणार. तर हं. तसं नाही करायचं. बरं. रात्री जाग आली किंवा दिवसभराच्या काळात सुद्धा जेव्हा युरिनचा कॉल आहे, तर पहिला युरिनचा कॉल अटेंड करायचा. हं. कारण काय? आधी स्वच्छता, हो. मग भरणपोष. बरोबर. त्यामुळे ती स्वच्छता आधी. हां. युरिनचा रात्री सुद्धा उठावं लागत असेल तर जरूर तुम्ही रात्री युरिनचा कॉल अटेंड करा हं. आणि मग येऊन तुम्ही बसून पाणी प्या. आणि हं. तो एक महत्वाचा मुद्दा की करेक्ट. पाणी बसून प्यायला पाहिजे. हां. हा, कारण की शेवटी शरीराचा एक फ्लो आहे. हं. आपल्या शरीरात एकदम अचानक रक्त उसळलंय कुठेतरी, भरभर भरभर रक्त गेलंय असं होतं का? ते जेव्हा होतं तेव्हा आपण ते ॲबनॉर्मल म्हणतो. बरोबर. तसंच आहे की शरीरात येणारे घटक सुद्धा आहेत, ते स्मूथली यायला पाहिजेत. हं. एका पॅटर्न मध्ये यायला पाहिजेत. हं. तर तुम्ही शरीराची हेल्थ चांगली टिकवणार आहात. हं. म्हणून पाणी सुद्धा आता बसून काय होतंय वगैरे तर त्याच्यावर अनेक जण अनेक विचार करतील. पण ही सिंपल गोष्ट आहे की जर आपण उभं राहिलो तर जे काही घटक शरीरात जातील किंवा ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सने जोरात जाणार आहे. हं. त्याच्याऐवजी तुम्ही बसून प्या. हं. डेफिनेटली तो फोर्स कमी होणार आहे हं. आणि एक स्मूथली तुमच्या शरीरामध्ये पाणी जाणार आहे. मग आपोआपच ते चांगलं डायजेस्ट होणार आहे आणि तुमची हेल्थ टिकवणार आहे. बरं. त्यामुळे दुसरा एक महत्वाचा रूल म्हणजे बसून पाणी प्या. किती घाई असू दे, एक 2 मिनिटं टेका, पाण्याचे घोट पूर्ण पोटात जाऊ दे. नाही तर पुष्कळ लोक पाणी पितात, तोंडातच ठेवतात आणि उभं राहून गिळतात. हो, हो. ते नको करू. बरोबर. आधीपासून घोट तो पूर्ण करा आणि मग उठून तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी चालू करा. बरोबर. तुम्ही पाणी बसून पिण्याबद्दल चं रिझन सांगितलं की का करायचं. पण मध्यंतरी असं बरेच त्याच्याबद्दल व्हिडिओज आणि हे आपल्याला WhatsApp गुरुजी सांगत होते, की पाणी उभं राहून प्यायलं की गुडघ्यांवरती परिणाम होतो आणि गुडघे दुखायला लागतात वगैरे, वगैरे. तर हे किती खरं आहे? म्हणजे पर्टिक्युलरली फक्त गुडघ्यांवरच परिणाम होतो का ओव्हरऑल ॲज यू सेड की ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी म्हणजे पटकन पाणी गेल्यामुळे ओव्हरऑल शरीरावरतीच परिणाम होऊ शकतो का फक्त गुडघ्यांवरतीच होतो का नाही हा, असं? गुडघ्यांवर होतो एक त्यांनी ती थिअरी मांडलेली आहे. हां. आता ती प्रूव्ह झालेली नाही तोवर आपण त्याच्यावर विचार करण्याची गरज नाही. पण हं. मुळात जे हेल्थला त्रासदायक आहे ते करायचंच नाहीये ना. बरोबर. म्हणजे मी गाडी जोरात चालवली की माझा ऍक्सिडेंट होतो म्हणून मी गाडी जोरात चालवायची नाही. हे हं. बरोबर नाहीये ना. हं. गाडी जोरात चालवून सगळ्यांवरच ताण वाढणार आहे. प्रत्येक वेळेला बरोबर. काही ऍक्सिडेंट होणार नाहीये. बरोबर. पण लिमिट्स तुम्हाला दिली आहे, स्पीड लिमिट, त्याच्यात तुम्ही चालवा, रोड कंडिशन बघा आणि त्याप्रमाणे स्पीड ठेवा. हे जसं आपण एक सुसंगत विचार करतो, हं. तो विचार ठेवला तर त्यातलं जर हे कळलं की उभं हं. राहून पाणी पिण्याचं शरीराला हार्मफुल आहे, हं. मग प्रत्येकाचा हार्म हा वेगवेगळ्या प्रकारात दिसणार आहे. हं. म्हणजे एखाद्याने थिअरी मांडली की गुडघे दुखतायत तर नाही नाही माझे कुठे दुखतायत, बरोबर. अरे तुझं दुसरं काहीतरी बिघडणार आहे. बरोबर. पण त्यामुळे एक आपण जे हेल्थ वाईज योग्य आहे ते करूया हं. आणि हेल्दी राहूया.
बरोबर. तुम्ही मगाशी सकाळी कोमट पाणी पिण्याचा उल्लेख केला. बरेच लोक सकाळी कोमट पाण्यामध्ये मध, लिंबू किंवा आल्याचा रस, आलं वगैरे घालून पितात. तर हे म्हणजे अगेन टॉक्सिन्स शरीरातले जावेत म्हणून. तर हे करणं पण कितपत योग्य आहे रोज? रोज करणं हे तुम्हाला गरज असेल तर तुम्ही केलं पाहिजे. हं, म्हणजे तुमचं पोट साफ होत नाहीये किंवा कॉल उशिरा येतोय, तर मग अशा वेळेला असे काही स्टिम्युलंट देऊन ही तुम्हाला एक टॉक्झिन्स क्लिअर करण्याचे आहे एक वे असू शकतो. हं, पण ती शरीराला सवय होत नाहीये ना, हं, ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण जेव्हा ती सवय होते हं, तेव्हा चांगले घटक शरीर ऍक्सेप्ट करतं आणि चुकीचे घटक किंवा जी शरीराला त्रासदायक गोष्टी आहेत त्या शरीरात कुठेतरी साठून राहायला लागतात आणि मग त्याचे दुष्परिणाम हे केव्हा तरी आपल्याला दिसतात. त्यामुळे काही काळापुरतं हे करा, थांबा, शरीर काय म्हणतंय बघा. शरीर की नाही, एक समजा मी 15 दिवस लिंबू मध पाणी प्यायलं कोमट पाण्यात घालून, मला बरं वाटलं. मग एक 8 दिवस पिऊ नका, साधं कोमट पाणी प्या. बरं. आणि मग वाटलं की नाही शरीर छान रिॲक्ट करतंय आणि इट इज हेल्दी, मग स्किप करा. मग परत कधी असं वाटलं की तो प्रॉब्लेम रिकरन्स होतोय, तर डेफिनेटली परत तुम्ही प्या. आता पुष्कळांना मी म्हटलं तसं ना की सकाळी उठलं आणि गरम पाणी प्यायलं की मळमळतं. हं, मग त्यांचं काय असतं की ते याचा अर्थ असा असतो की रात्रभरामध्ये पोटामध्ये ऍसिड जास्त साठतंय किंवा लाळ जी आहे ती कफ वाढवणारी आहे आणि ती पोटात साठते म्हणून सकाळी हे मळमळत आहे. मग त्या लोकांनी एखादं फ्लेवर्ड पाणी म्हणजे रात्री तमालपत्र पाण्यात भिजत घाला, सकाळी ते पाणी कोमट करून प्या किंवा मग नुसता आल्याचा रस त्याच्यात एक अर्धा चमचा टाका, ते पाणी प्या. म्हणजे असं फ्लेवर्ड पाणी, इव्हन दालचिनी वगैरे ते हं, सुद्धा रात्री भिजत घालून सकाळी ते पाणी पिणं खूप उपयोगी पडतं. पण अगेन कुठली शरीराला सवय होऊ द्यायची नाही. तर सारखं ते चेंजिंग ठेवायचं की हं, 7 दिवस लिंबू पाणी प्यायलं, मग 7 दिवस लिंबू मध पाणी प्यायलं, सात हं, दिवस साधं कोमट पाणी प्यायलं. हं, असं वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हं, त्याच्यात आणखीन एक महत्वाचं होतं की आजकाल सगळ्या आहारातनं वगैरे ऍसिडिटी पण खूप हो, करणारे घटक आपल्या हं, शरीरात जात असतात. हं, मग त्यांनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी हे अल्कलाईन होतं. आता हे हं, प्रयोगाने सिद्धही झालेलं आहे. हं, सो त्यांनी अल्कलाईन पाणी प्यावं म्हणून ते तांब्याच्या भांड्यात ठेवून प्यावं. नंतर ज्यांचा एक्सपोजर खूप केमिकल्सची वगैरे आहे, तर त्यांनी स्वतःची बॉडी प्युरिफाय ठेवावी लागते. म्हणजे नुसते हं, डिटॉक्स नाही, तर हं, प्युरिफाय करावी लागते. मग अशा लोकांनी रात्री चांदीच्या भांड्यात पाणी ठेवा हं, आणि सकाळी ते पाणी कोमट करून प्या. हं. तेही खूप हेल्पफुल होतं. हं, आणि ऑब्व्हियसली तुम्ही तुमची हेल्थ चांगली टिकवण्यासाठी रोजचे डे टू डे लेवलला प्रयत्न ठेवत राहता. बरोबर. आता तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घालून प्यायचा उल्लेख केला. तर हे पाणी सगळ्यांनाच सूट होतं काही का अशा काही पर्टिक्युलर कंडिशन्स असतात की ज्यांनी तांब्यामध्ये घातलेलं पाणी पिऊ नये? नाही, खरं हे कुणालाही चालू शकतं. हां. फक्त ते तांब्याचं भांड स्वच्छ आहे हां. ना, ही हं. बरं. काळजी महत्वाची. कारण आतमध्ये थोडं जरी हिरवं झालेलं असेल हं, हं. तर ते टॉक्सिक होतं पाणी, त्यामुळे ते नाही घ्यायचंय मग. बरोबर. हम्म. आता मध्यंतरी असं मी कुणाकडनं तरी ऐकलं, की दिवसभरात आपण जे पाणी पितो ते गरमच प्यायलं तर जाडी, वजन वाढत नाही. तर ह्याच्यात किती तथ्य आहे? हा, ते मदत करतं तुमची जाडी कमी करायला. हं. पण तुम्ही ओव्हर इटिंग खूप होता आणि कोमट पाणी पिता आणि माझं वजन कमी होत नाही असं म्हणालात तर चालणार नाही. बरोबर. तुम्ही डाएटचा कंट्रोल करा आणि त्याच्यात ऍडिशनल तुम्ही गरम पाणी प्रत्येक वेळेला यूज करा, पण मग ते जेवणानंतर पिऊ नका. हं, हं, नंतर खूप गरम पिऊ नका. हं, अशा काही काळजी घेतल्या आणि तुम्ही पित्त प्रकृतीचे नसाल, हं. तर तुम्ही ओव्हर द डे तुम्ही पूर्ण गरम पाणी पित राहिलात तर डेफिनेटली ते उपयुक्त होतं. बरोबर. आपण ऋतुचर्यामध्ये डिस्कस केलेलंच आहे, की माठामध्ये घातलेलं पाणी म्हणजे फ्रीजपेक्षा माठातलं पाणी पिणं आपल्या हो. शरीरासाठी किती चांगलं आहे. पण तरी सुद्धा उन्हाळ्यामध्ये गार पाणी पिण्याची फ्रीजमधलं सगळ्यांचीच इच्छा होते. तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे ओव्हरऑलच बऱ्याच लोकांना वर्षभर फ्रीजमधलं गार पाणी प्यायची सवय असते आणि काही होत नाही, आम्हाला सवय आहे वगैरे असं ते म्हणतात. पण नॉर्मल टेम्परेचरचं पाणी का गार पाणी कुठलं प्यायला योग्य आहे? सीझननुसार पाणीचा बदल म्हणजे टेम्परेचरचा बदल केला पाहिजे, हे डेफिनेट आहे. आणि जर वयाचा विचार केला तर जेव्हा एक साधारण 20 ते 30 वयोगट असतो ना, हं, तेव्हा शरीरातलं पित्त मॅक्सिमम लेवलला असतं. तर हं, त्यांनी मग गार पाणी प्यायला पाहिजे. पण मग त्याचा पुढे परिणाम होणार आहे ना, मग गार गुणाचं पाणी त्यांनी प्यायलं.
म्हणजे काय हे घातलं, आपलं गुलकंद घातला, हम्म, हम्म, हा फ्लेवर्ड हम्म, पाणी प्यायलं हम्म, आणि वाळ्याचं जरा पाणी प्यायलं तर ते त्यांना त्यांच्या तब्येतीला चांगलं पडतं. हम्म, आणि वयस्कर लोक जे आहेत, म्हणजे साधारण आता जर आपण बघितलं तर 65 वयानंतर हम्म, किंवा 60 नंतर सुद्धा पाणी शक्यतो कोमट प्यावं, हम्म, कारण शरीरातला वात ते बॅलन्स करतं. हम्म, आणि या लोकांनी शक्यतो पाणी उकळून गार केलेलं प्यावं. मी असे पुष्कळ माझे ओळखीचे बघितलेले आहेत की ज्यांनी 65 नंतर उकळून गार पाणी केलेलं प्यायला सुरुवात केली आहे, तर त्यांचे निम्मे आजार वाढलेलेच नाहीयेत. हो, पुष्कळ गोष्टी, पोट चांगलं राहणं, त्याच्यामुळे पचन चांगलं राहणं आणि आपोआपच बाकीच्या त्याच्यावर आधारित न्यूट्रिशन, डिजनरेशन, ह्या सगळ्यावर त्यांचा चांगला कंट्रोल येणं हे दिसलंय. त्यामुळे आता मला खरं जे आता एक थंब रूल करावा की काय, की 65 नंतर तुम्ही उकळून गार केलेलं किंवा उकळून कोमट असलेलं पाणी प्या. शक्यतो शिळं पाणी पिऊ नका. बर, म्हणजे उकळलेल्या पाण्यामध्ये शिळे, आपण साठवलेल्या पाण्यात काही शिळ्याचा संबंध नाही. बर, पण उकळलं पाणी तर ते शिळं होतं. अगदी खूप बारीक आहेत त्या काही लोकांना तर शिळं पाणी हे फायदेशीरही होतं. तर बर, ती कंडिशन आहे स्पेसिफिक त्या ह्युमन बिईंग पुरती. पण इन जनरल विचार केला तर उकळून गार केलेलं पाणी हे लहान मुलांना, आपण जे इन्फंट म्हणतो 6 महिने 9 महिन्यापर्यंतचे, तसेच 65 नंतरचे सगळे प्रौढ लोक यांनी जर उकळून गार केलेलं पाणी प्यायलं तर ते नक्कीच हेल्थला उपयुक्त आहे. पण आजकाल सगळीकडे आरओ फिल्टर्स असतात तरी सुद्धा पाणी उकळण्याची, कारण मोस्टली पाणी आपण जंतू मारण्यासाठी उकळतो ना, तरी सुद्धा पाणी उकळून प्यायची हा, जेव्हा हो, ज्या एरियातलं पाणी कॉन्टॅमिनेटेड आहे तर त्यांनी आरो बसवलाय किंवा हम्म, फिल्टर पाणी वापरतायत तर तेव्हा गरजेचं नाहीये. पण काय होतं की पाणी पचतंय, म्हणजे ज्यांची हम्म, पचनशक्तीच कमी आहे हम्म, त्यांनी जर आरोतलं पाणी सुद्धा उकळून प्यायलं ना, तर हम्म, त्यांचे झालेले आजार बरे होण्याला मदत करतं. हम्म, कारण तो अग्निसंस्कार तुमचा अगदी सेल लेवलला पोहोचतो आणि हम्म, प्रत्येक सेल तुमची मेटाबॉलिझम चांगलं करण्यासाठी प्रयत्न करू लागते. बर, त्यामुळे जरी आरो किंवा फिल्टरचं शुद्ध पाणी असलं तरी सुद्धा ते उकळून प्या. हम्म, अशा स्पेसिफिक कंडिशनमध्ये हे आवश्यक आहे. बर. तर मी सकाळी उठल्यावरती पाणी पिण्याचा प्रश्न विचारला, तसंच झोपताना पाणी पिऊ नये कारण मग बरेच वेळेला रात्री उठावं लागतं किंवा पचन नीट होत नाही असं बरेच लोक म्हणतात, तर ह्यात किती तथ्य आहे? हो, आहे ना. कारण की तुमचं जर तुम्ही 7-7:30ला जेवलं असेल आणि लगेच पाणी प्यायचं नाही म्हणून मग 1 तासाने काही औषधं असतील किंवा पाणी तहान लागत असेल तर ती प्या. पण तुमचं जेवण आणि झोपणं याच्यामध्ये हार्डली 1-1.5 तासाचं अंतर आहे. तर झोपताना पाणी नाही प्यायलं पाहिजे. ते डेफिनेटली तुमच्या पचनावर वाईट परिणाम करतं. बर, पण जेवून मध्ये 1-1.5 तास आहे किंवा तुम्ही शतपावली करता, तर तेव्हा तुम्ही थोडंसं पाणी प्या. अगेन ते 80 ml प्या. सो इट विल हेल्प. अदरवाईज तसं नसेल कंडिशन, त्या सगळ्यामध्ये झोपतानाच पाणी हे त्रासदायक होतं. बर. थँक्यू डॉक्टर, परत एकदा आज तुम्ही परत तुमचा वेळ दिलात आणि आम्हाला पाण्याबद्दल खरोखरच नेमकी महत्वाची माहिती दिली आणि आमचे सगळे गैरसमज दूर केले. थँक्यू सो मच. वेलकम. थँक्यू. सो डॉक्टरांनी आज आपल्याला पाणी पिण्याचं महत्त्व, नेमकं किती पाणी कधी प्यायला पाहिजे हेही अतिशय सविस्तरपणे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे पाणी प्यायलं तर नक्कीच पाणी आपल्यासाठी हितकारकच राहणार आहे, अपायकारक नक्कीच होणार नाहीये. डॉक्टरांना तुम्हाला जर का कन्सल्टेशनसाठी भेटायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती डॉक्टरांचा आता नंबर दिसत असेल, या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता. आमचे या आधीचे एपिसोड जर का तुम्ही बघितले नसतील तर जरूर बघा. सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या फ्रेंड्सशी, रिलेटिव्हशी हे आमचे एपिसोड्स नक्की शेअर करा. आम्ही आमच्या ह्या प्रोग्रामद्वारे हेल्थबद्दल एक अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या रोगांबद्दल अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करतो की ज्यामुळे तुम्हाला त्या रोगाबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल. सो इफ यू आर इन्फॉर्म देन यू कॅन स्टे हेल्दी. सो काळजी करू नका, काळजी घ्या. धन्यवाद.